म्हणजे सगळ्यांचं मी स्वागत करतो। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आदरणीय नारायण राणे साहेब यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून बौद्ध समाज, चर्मकर समाज आणि सर्व समाज या ठिकाणी त्यांच्या ठामपणे पाठीशी आहे। इथे एक प्रचार चाललेला आहे खोटा आणि खोडसा की संविधान भारतीय जनता पार्टी महायुती संविधान बदलणार आहे। हा खोटा आणि पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने प्रचार चालू झालेला आहे। संविधानामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल वगैरे काही होणार नाही। विनायक राऊतांची पायाखालची धूळ सरकलेली आहे आणि त्यांना एकच मुद्दा आहे की संविधान। विनायक राऊत हे गेल्या आमच्यामुळेच निवडून आले होते, मोदी सरकारमुळे, मोदींमुळे। त्यांना माहिती होतं की लोकसभेमध्ये त्यांनी जाऊन काय बोलले। त्यावेळी मोदींचं नाव सांगून मतं देऊन आम्ही त्यांना निवडून दिलं। रत्नागिरी सिंधुदुर्गातील बौद्ध समाजाने, इतर सर्व संघटनांनी, त्यावेळी आमची शिवसेना भाजप युती होती, त्यावेळी त्याला आम्ही निवडून दिलं। एका वस्तीमध्ये सुद्धा विनायक राऊताने अर्धा किलोमीटर सुद्धा रस्ता दिलेला नाही किंवा इतर आमची कुठल्या बौद्ध वस्तीला भेट दिली नाही। फुकटचं या ठिकाणी आपला पराभव दिसू लागल्यामुळे ही सर्व महाविकास आघाडीची सर्व जी टीम आहे ती आपल्या दलित बांधवांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत। प्रचारामध्ये चुकीचे मुद्दे टाकून आमच्या वर्गाला दिशाभूल करण्याचं कार्य करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 34 वर्ष लागली भारतरत्न द्यायला, ते केवळ या महाविकास आघाडीच्या नेत्यांमुळे, काँग्रेसमुळे 34 वर्ष लागली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसच्या सरकारमध्ये भारतरत्न द्यायला। हे का? आदरणीय देशाचे पंतप्रधान झाले 2014 मध्ये आणि केवळ राज्यघटनेचं या ठिकाणी सगळीकडे चांगल्या प्रकारे गौरव होत लागला। हे कुठे दिसत नव्हतं। आज केवळ फक्त संविधान बदलणार म्हणून ही बोंब मारत चाललेले आहेत। यांना हा मुद्दा काहीच नाही आहे, म्हणून तर या समाजामध्ये भोकत चाललेलं आहे कुत्र्यासारखे। आमच्या समाजाला या ठिकाणी भडकवण्याचं कार्य महाविकास आघाडी आणि उबाटा गटाने मुळीच करू नये आणि जशात तसं त्यांना उत्तर देण्यात येईल। मग उबाटा असू दे, कोणी असू दे, आपण बौद्ध समाज, चर्मकर समाज संपूर्ण एक साध्य होऊन आज आपण राणे साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। आम्हाला या ठिकाणी कुणी सांगण्याची गरज नाही काय काय झालं। गेल्या 75 वर्षापासून बाबासाहेबांना पाडण्याचं काम कोणी केलं? काँग्रेसने केलं। आता मगाशी सांगितलं भारतरत्न देण्यासाठी बाबासाहेबांना 34 वर्ष लागली। मग ह्या लोकांनी का केलं नाही? त्यावेळी कळीचे मुद्दे का आले नाही? 106 वेळा या राजकर्त्याने, काँग्रेसने 106 वेळा घटना दुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये काय काय खोडसाळ करून ठेवलेला आहे। त्याच्यासाठी आज आपल्याला मोदी साहेब पंतप्रधान हवेत, कारण 400 पार कशाला, तर घटना व्यवस्थितपणे चालण्यासाठी, घटनेमध्ये जे बदल करून ठेवलेले आहेत त्यांना चपराक बसण्यासाठी आणि यांना खायला काही मिळत नसल्यामुळे आज या ठिकाणी घटनेच्या नावाने ओरडत सुटले आहेत। घटना बदलणार, हे मुळीच साध्य होणार नाही। घटना बदलणार नाही। या ठिकाणी आमचे नारायण राणे साहेब सिंधुदुर्गामध्ये सांगण्याची गरज नाही, 3-3.5 लाखाने फरकाचे निवडून येणार आहेत आणि यांचा आता पराभव दिसू लागल्यामुळे घटनेच्या नावाने ओरडत आहेत।
कधी वाडी वस्तीवर जाऊन संविधानाचा गौरव केला का ह्या लोकांनी? कधी सांगितलं का? 2014 पासून या ठिकाणी सरकार आलं, भारतीय जनता पार्टी, तिथून हे सर्व चालू आहे. तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. फक्त केवळ आपला पराभव दिसू लागलेला आहे महाविकास आघाडीला आणि पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे. म्हणून सारखे कुत्र्यासारखे भोकत आहे. माझा एक प्रश्न आहे, जिल्हाध्यक्ष जिल्हा चिटणीस